परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 27 डिसेंबर शनिवार आणि आजचा विषय आहे येशूसाठी खंबीर राहा. यशाया 43:2 म्हणते, जेव्हा तू पाण्यातून जाशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन आणि तू नद्यांमधून जाताना त्या त्यात तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालशील तेव्हा तुला जाळणार नाहीत आणि ज्वाला तुला जाळणार नाही. पास्टर क्रिस आपल्याला ह्या वचनातून शिकवतात, कधी कधी योग्य गोष्ट करणे सोपे नसते. येशूचे अनुसरण केल्याबद्दल तुमची थट्टा केली जाऊ शकते, तुमची टीका केली जाऊ शकते किंवा तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. पण काळजी करू नका. देव नेहमी तुमच्या बरोबर आहे. शद्रॅक, मेशॅक, अबेदनेगो हे 3 तरुण देवासाठी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा राजाने सर्वांना सोन्याच्या मूर्तीला नमन करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यांनी त्यांच्या विश्वासाची तडजोड केली नाही, जरी त्याचा अर्थ अग्नीच्या भट्टीत टाकला जात असला तरी. पण अंदाज लावा काय, देव त्यांच्या सोबत अग्नीत होता आणि ते सुरक्षित बाहेर आले. तुम्हाला अग्नीचा सामना करावा लागू शकत नाही, परंतु तुम्हाला समवयस्कांचा दबाव, छेडछाड किंवा तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा सामना करावा लागू शकतो. खंबीर राहा. येशू म्हटले आहे, की तो नेहमी तुमच्या सोबत असेल आणि तुमच्या आत असलेला पवित्र आत्मा तुम्हाला भीतीला नाही म्हणण्याची शक्ती देतो. म्हणून मागे हटू नका. जे बरोबर आहे त्यासाठी उभे राहा आणि देवावर विश्वास ठेवा, की तो तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. माझ्या मागे प्रार्थना घ्या. प्रिय स्वर्गीय पिता, माझ्यासोबत नेहमीच असल्याबद्दल धन्यवाद. जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य मला तुमच्या आत्म्याकडून मिळते आणि मी भीती किंवा दबावापुढे झुकणारच नकार देते. मी दररोज येशूसाठी, येशूच्या नावाने तेजस्वीपणे चमकते. आमेन. धन्यवाद.